नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 13 डिसेंबर 2024। तर आपण शेतकरी मित्रांनो 31 ऑक्टोबर रोजी अंदाज दिलेला होता 7 जानेवारीपर्यंतचा। तर त्या अंदाजामध्ये आपण तुम्हाला मी डिसेंबरमध्ये 2 पाऊस पडतील असा अंदाज दिलेला होता आणि नोव्हेंबरमध्ये 1 पाऊस। पण ह्या 2 महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 2 महिन्यामधील जो पाऊस असेल डिसेंबरमधला तो पाऊस हा थोडा मोठा असेल असा एक तुम्हाला मी अंदाज दिलेला होता। आणि त्या अंदाजामध्ये तुम्हाला मी 28 डिसेंबर म्हणजेच एकंदर पाहितला पण तर तो अंदाज दीर्घकालीन अंदाज होता। त्यामुळे दीर्घकालीन अंदाज असल्यामुळे काय होते की त्यामध्ये 3-4 दिवसाचा थोडाफार डिफरन्स येऊ शकतो, फरक पडतो त्यामध्ये वातावरणामध्ये किंवा पावसामध्ये येण्याच्या वातावरणामध्ये फरक पडू शकतो। कारण पाऊस अंदाज जो होता आपला दीर्घकालीन मोठा अंदाज असल्यामुळे। पण तो पाऊस आता शेतकरी मित्रांनो जसा आपण अंदाज दिलेला होता त्या अंदाजासारखाच प्रमाणेच 23 डिसेंबर पासून पुढे आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। आणि तुम्ही जे अंदाज दिलेला होता मी 31 ऑक्टोबर रोजी अंदाज दिला होता त्या अंदाजाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तुम्ही तो अंदाजसुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष। तर 23 डिसेंबर पासून पुढे आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। तो पाऊस हा आपल्या राज्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। राज्याच्या आपल्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि हा पाऊस डिसेंबरमधला हा पाऊस म्हणजे 2 महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यामधील तो एक मोठा पाऊस असण्याची शक्यता आहे। तर या पावसामध्ये प्रामुख्याने हा पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तो पाऊस। तसेच पश्चिम महाराष्ट्र हा पाऊस बऱ्याच भागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये सुद्धा पडण्याची शक्यता आहे। आणि हा तसा तुम्हाला मी अंदाज दिलेला होता। आणि हा पावसाचे स्वरूप जे असेल ते मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता, हा पाऊस विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामुळे काय शेतकरी मित्रांनो तुम्ही थोडी पावसासंदर्भात जे अंदाज आहे तो त्या तुम्ही थोडी स्वतःची म्हणजेच पिकाचं जो काय जे तुमचे पिकं जे त्यावेळेस काय नुकसान होण्याची सारखे पिकं जे असतील, समजा उदाहरणार्थ कांदा काढणी सुरू असेल तर तुम्ही कांदा काढून घ्यायची आहे तुम्ही 21-22 तारखेच्या अगोदर, किंवा अन्य कपाशी वेचणी असेल किंवा अन्य दुसरं पीक असेल कोणतं नुकसान जे आपल्या पावसामुळे जे नुकसान होत असेल असं पीक जे असेल तर तुम्ही ते वेळेत हे करायचं। वैरण चारा असेल तर तुम्ही झाकून ठेवायचा, वळई असेल तिथे झाकून ठेवायची। कारण पाऊस हा थोडा मोठा पाऊस आहे आणि हा पाऊस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि पावसाचा कालावधी जो तो पण आहे तो पण कालावधी थोडाफार मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे एकंदर पाहिलं आपण तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 22 डिसेंबरला हा रविवार आहे, तर रविवारपासून पुढे म्हणजे सोमवारपासून पुढे 23 डिसेंबरपासून पुढे पावसाची शक्यता आहे। तर 23 डिसेंबरपासून तर पुढे बऱ्याच म्हणजे 7-8 दिवस तरी पावसाची वातावरण राहण्याची शक्यता आहे। आणि आपण तसा अंदाज दिलेला होता त्यामध्ये तुम्हाला ह्याच्या अगोदर एक सुद्धा अंदाज दिला होता, त्यामध्ये आपण सांगितलं होतं अंदाजामध्ये आपल्या 2025च्या स्वागताला सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता। म्हणजे एकंदर आपण जर पाहिलं तर 28 डिसेंबर आणि ते 7 जानेवारीपर्यंत सुद्धा त्या अंदाज दिला होता। पण ते एकंदर पाहिलं पण त्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 त्या दिवशी सुद्धा पावसाचे वातावरण असण्याची शक्यता आहे। एक तुम्ही मागे माझ्या की ही ज्वारी आहे, ही ज्वारी गेली 20-25 दिवस झालेली ज्वारी पेरली, आता ह्याला मी तणनाशक फवारलेलं आहे। तर तणनाशक हे फवारताना सुद्धा तुम्ही तणनाशक हे 2,4-D फवारलेले आहे। 2,4-D फवारताना मी ह्याच्या अगोदर मी शेताला पूर्ण म्हणजे हे भिजून घेतलेलं होतं, तुम्हाला पाहू शकता तुम्ही मागे स्प्रिंकलरनी भिजून घेतलं आणि भिजवल्याच्या नंतर पण मात्र दुसऱ्या दिवशी मी ओल असताना 2,4-D फवारली। प्रति पंप म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी मी 60 मिली 2,4-D औषध टाकले त्यामुळे मला चांगला परिणाम दिसून आला आहे। त्यामध्ये पूर्णतः तण जे आहे ते तण हे जळून गेलेलं आहे। तुम्हाला मी तसं प्रत्यक्ष दाखवणार सुद्धा आहे। हे तणनाशक बघा पूर्ण जळून गेलेलं तणनाशक आहे। आणि ह्याच्या अगोदरचं सुद्धा म्हणजेच फवारणीच्या अगोदरचं सुद्धा तणनाशक तण कसं होतं हे सुद्धा तुम्ही पाहू शकताय, आपण तुम्हाला दाखवणार आहे। तर तणनाशकामुळे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचं एक मोठं उत्पन्नामध्ये थोडीफार वाढ झालेली आहे। कारण तणनाशक जे आहे तर तणनाशकामुळे आपल्या शेतीतील कामे जे आहेत थोडीफार कमी झालेली आहेत। तणनाशक फवारताना फक्त काळजी घ्यायची असते। तणनाशकाचं दुकानदारांना आपल्या विचारूनच तणनाशक फवारायचं आहे। तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।